ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। 25 वर्षात दोघांनी मिळून काय पाप केलं? उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी वास्तविकता मांडावी। नाना पटोले। मुंबई कोणा एका व्यक्तीची नाही, भाजपची तर नाहीच। फडणवीसांनी नाकाची जीभ कपाळावर नेऊ नये। फडणवीसांनी फेकणं बंद करावं। मुंबईत भाजप आणि सेनेची सत्ता असताना त्यांनी यादी समोर आणावी। त्यानंतर मुंबईत लूट या लोकांनी कशी केली हे समोर येईल। मुंबईचा व्यापार आज गुजरातमध्ये स्थलांतर झालाय। गुंडागर्दी वाढली आहे। उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी वास्तविकता मांडावी। 25 वर्षात दोघांनी मिळून काय पाप केलं याची वास्तविकता मांडावी अशी टीका काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली आहे। पाहूया ते काय म्हणतात। दोघे सोबत होतेत ना, त्याच्यामुळे यांनी नुराकुस्ती खेळू नये। वास्तविकता या लोकांनी मांडावी की काय काय भ्रष्टाचार या लोकांनी केले, काय मुंबईचा बकास केला, या दोघांनी मांडावं। आमची अशी भूमिका त्याच्यामध्ये। आणि थोड्या 5 वर्षासाठी नव्हते ते, अनेक वर्ष त्या महानगरपालिकेमध्ये, जवळपास 25 वर्षापासून हे त्या महानगरपालिकेमध्ये सोबत होते। मग ह्या 25 वर्षात या दोघांनी काय पाप केलं त्याची श्वेतपत्रिका यांनी जाहीर करावी। नुराकुस्ती खेळून मुंबईकरांची दिशाभूल करू नये असा आमचा त्यांना सल्ला आहे। अमरावती जिल्ह्यातले वरुड नगर परिषद मध्ये काँग्रेसच्या एका गटाने भाजपमध्ये विलीनीकरण केलेलं आहे। त्यांना एक गट बनवण्यासाठी सांगितलं होतं, मात्र तो गट डायरेक्ट काँग्रेसमध्ये विलीन झाला। मला तर एक भाजपचं कळत नाही। अंबरनाथ मध्ये सुद्धा त्याच पद्धतीची त्यांनी गोष्ट केली। आता तुम्ही अमरावती जिल्ह्यातल्या वरुड मध्ये तुम्ही सांगताय। खर तर काँग्रेसवर टीका करणारं भाजप, जे काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकांचा पूर्ण गटच्या गटच भाजपमध्ये सामील करतात। अंबरनाथ मध्ये तर अजून चमत्कार केला या लोकांनी। ज्या नाबालिग मुलीवर अत्याचार झाला, रेप झाला, त्याच्यातला सहआरोपी आपटे, त्याला कॉप मध्ये घेतलं या लोकांनी। म्हणजे यांना रेपिस्ट जो माणूस आहे त्याला भाजप कशा पद्धतीचं पारितोषिक देते हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं। आणि भाजपचं जी पार्टी विथ द डिफरन्स हा जो त्यांची एक लाईन होती, हे पार्टी विथ द डिफरन्स आता लोकांच्या लक्षात येत आहे। त्यामुळे प्रलोभनाने भाजपच्या लोकांना कसं ते ताब्यात घ्यायचं, कोणाला धमकवायचं, कोणावर ईडीची धाडी मारायची, कोणावर सीबीआयची मारायची, कोणावर इन्कम टॅक्सच्या धाडी मारायची आणि कसं त्यांना कब्जात घ्यायचं, या पद्धतीच्या धमकवणं आणि प्रलोभनातून भाजप काँग्रेसच्या निवडून आलेल्या सदस्याला घेत असेल तर भाजपची हा काळा चेहरा आता महाराष्ट्राच्या जनतेला ओळखीस आलेला असं आपण म्हणू। राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि नगरपंचायतच्या